राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या मातोरी गावातून निघून पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ होणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कारसेवकांसोबतचा नागपूर रेल्वे स्थानकावरचा जुना फोटो शेअर। तर फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवरती फिरायला गेले असतील, राऊतांचा टोला। 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती। राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान। मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ। अयोध्येच्या सीमांवर कडक बंदोबस्त। विना निमंत्रण अयोध्येमध्ये परवानगी नाही। ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर। उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये 7140 खास निमंत्रित, 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश। रामनगरीमध्ये उतरणार 150 चार्टर्ड प्लेन्स। अयोध्येसह अवघा देश राममय, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रति राम मंदिर। मुख्यमंत्री शिंदेंचा आजही डीप क्लीन मोहिमेत सहभाग। कुर्ल्यातील गणेश मंदिरापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात। अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। सभेतून महाविकास आघाडीसह भाजपवर हल्लाबोल। जागा वाटपामध्ये तडजोड झाली नाही तर 48 जागा लढू, आंबेडकरांचं विधान। मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद। मॅरेथॉनमध्ये 59,000हून अधिक नागरिकांचा सहभाग। पंतप्रधान मोदींचं मिशन साऊथ। रामेश्वरमधील अरिचल मुनाई आणि धनुषकोडीच्या कोदंड रामस्वामी मंदिरात पूजापाठ। मॉस्कोला जाणारं भारतीय विमान अफगाणिस्तानात दुर्घटनाग्रस्त। अफगाणिस्तानमधील स्थानिक प्रसार माध्यमाच्या हवाल्यानं UNIचं वृत्त। काल रात्री विमानाचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।